जे मी त्या रात्री पाहिलं ते माझ्या डोळ्यात आजही जिवंत आहे. माझं नाव अमित. पुण्यातल्या येरवडा कॉलनीत मी एकटाच राहत होतो. जुनं घर होतं, पण शांत. किमान मी तसं समजत होतो. रात्री 1:20 मी झोपलो होतो. खिडकीकडे असा विचित्र आवाज येऊ लागला. मी विचार केला, मांजर असेल कदाचित. पण दुसऱ्या रात्री पण, तिसऱ्या रात्री पण एकाच वेळी एकच आवाज, तीच लय. मी चिडलो. एके रात्री उठलो आणि खिडकी उघडली. बाहेर कोणीच नव्हतं. वाऱ्याचाही आवाज नव्हता. मरणासारखी शांतता होती. मी स्वतःलाच म्हणालो, नको वेळ घेऊ, झोप. पण मग एक दिवस मी CCTV कॅमेरा लावला खिडकीसमोर. चल, आता कळेल कोण आहे ते. रात्र झाली. मी झोपलो. खिडकीवर पुन्हा आवाज. पण आज मी खिडकी उघडली नाही. उद्या CCTVमध्ये पाहू असं ठरवलं. सकाळ झाली. मी थेट मोबाईल उचलला आणि फुटेज उघडला. 1:20 AM व्हिडिओ सुरू. खिडकीबाहेरची जागा पूर्ण रिकामी. मी हसलोच. मांजर नसेल कदाचित. मग 1:21 फ्रेम हलकी चमकली. जणू कॅमेरा गोंधळला. 1:22 खिडकीवर ठोके सुरू झाले. मी स्क्रीनकडे नजर टक लावून पाहत होतो, पण कॅमेऱ्यात खिडकीबाहेर कोणीच नव्हतं. मी फोन जवळ धरून बघायला लागलो. मग मला काहीतरी दिसलं. ठोके खिडकीच्या काचेला आतून लागत होते, माझ्या घराच्या आतून. पुढची फ्रेम सुरू झाली आणि ते दिसलं. खिडकीच्या काचेच्या आतील बाजूला एक सावलीसारखा हात, बोट लांब, विकृत, जणू पसरत होती. मी थिजलो. हात आतून काचेवर होते आणि मी मात्र बाहेर बघत होतो. 1:23 AM त्या हाताच्या मागे एक चेहरा दिसू लागला. डोळे न दिसणारा चेहरा माझ्या खोलीत फिरत होता. मी व्हिडिओ फ्रीज केला, मोठा केला, आणि तेव्हा लक्षात आलं, तो चेहरा माझ्या खांद्याच्या मागे उभा होता. त्या रात्री मी CCTV काढला, घर सोडलं. लोक विचारतात, ते खरंच होतं का? मी काही बोलत नाही, कारण मी जे पाहिलं ते अजूनही प्रश्न विचारत नाही. ते फक्त खिडकीवरून बघतं.